आणि अजून एका नवीन ॲडव्हेंचरवरती आम्ही निघालो. सोबत राहा आमच्या. आणि बघा आजचा आमचा ॲडव्हेंचर. गाडी इथे पार्किंगला लावून आम्ही स्टार्ट करतोय ट्रेक करायला, शिडे चढायला. इथे जीवदानीची पायऱ्यांची सुरुवात आहे. चढायला सुरुवात केली आम्ही जीवदानीच्या. सगळ्यांचा स्टॅमिना आत्ता तरी चांगला आहे. काय ह्याचा आता स्टॅमिना डाऊन झाला. झाले 5 मिनिटं नाही झालं मी आता ब्लॉग रेकॉर्ड करून. दमले सगळे. हे बघा इथून सुरुवात केली आहे दिसतोय मला आणि सगळे दमले पण. चला आपण जाऊ पुढे. आपण नाही दमलो. दादा दमलास? ऐसा लग रहा है जैसे जैसे की काय माहित. राहू दे चल. 520 पायऱ्या झाले. अर्धा रस्ता पण नाही झाला अजून. आजोबा सांभाळून. काठी देऊ का हातात? 750 स्टेप झालेत. व्ह्यू बघा पूर्ण विरार दिसतं इथून आणि बीच पण दिसतंय रे पुढचा. कसं वाटतं दादा? अजून वाटायचं बाकी आहे, अजून खूप. हा झाड सुंदर आहे ना. चला चला लवकर. 1000 पायऱ्या झाल्यात. कसं वाटतंय सच्या? स्वीकार तुझं रे. हाय हाय. दमलो गाईज, मी दमलो. हो हालत खराब आहे माझी. चला हालत बघा. अर्ध्यापेक्षा रस्ता कव्हर झालेला आहे. मेजॉरिटी ऑफ द अजून स्टॅमिना आहे सगळ्यांचा आहे ह्यालामधून. बाकीचे 3-4 जे आहेत म्हातारी लोक त्या पाठी थांबलेत तिकडे. तुम्हाला मंदिर दिसत असेल ते बघा. आपण वर आलो तिकडे राईट त्या पार्किंग पण तिकडेच आहे. आपल्याला तो तिकडेच पार्क करायला. निघाले जीवदानी मंदिरवरून. हे बघ जीवदानीचं मंदिर बघा कसं दिसतं. डोंगराच्या आत आहे बांधलेलं. तिकडं बघा तिकडं पूर्ण सोलार सिस्टम आणि विरारचा डॅम. त्याचा काही संबंध नाही. अख्खा विरार दिसतं इथून. आणि हे आम्ही आहोत. आपला स्पॉट आहे. हे हाय करा सगळ्यांनी. असं मित्र राम राम थोडासा काहीतरी. ते बघा ती जी ग्रे कलरची बिल्डिंग आहे ना माझ्या फिंगरच्या समोर, त्या टॉवरमध्ये मी राहतो. आता तुम्हाला माझा ॲड्रेस समजला तर माझ्या घरी तुम्ही गिफ्ट पाठवू शकता. फोटो सेशन करून झालं आमचा. आता कंटिन्यू नॉनस्टॉप आम्ही खाली उतरणार आहोत.
मंगळसूत्र पॅन हात बीत मजा करत करत जात, कुठेच टेन्शन नाही घ्यायचं, काय नाही, एन्जॉय करायला आलं मस्त. हे बघा guys, माझे पाय बॉडीने पाय दाखवतो. ओके, सो आजचा दिवस आमचा समाप्त झाला. होप करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. आम्ही गेलो होतो जीवदानी मातेच्या मंदिराला, सेकंड इयर सगळे पास झाले, त्यासाठी आम्ही विचार केला की आमच्या सगळ्यांचा रिझल्ट आला की नक्कीच आम्ही जीवदानी मातेचे दर्शन करायला जाऊ. आणि आज आम्ही जाऊन आलो. आणि लास्टचे जे व्लॉग्स होते त्यांच्यावरती तुम्ही जे सपोर्ट दाखवला, जे प्रेम दाखवलं, त्यासाठी थँक्यू सो मच. अशीच कमेंट करा म्हणजे मला समजून येईल की मी जे बनवतोय ते तुम्हाला आवडतंय की